सहर्ष स्वागत. चला फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम सावरकर सावरकर संघ चला पंच स्पीडअप करायचा आहे सामना. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या क्षणाची आतुरतेने वाट सर्व प्रेक्षक क्रीडा रसिक पाहत होते, तो महत्वाचा मेगा फायनलचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला उरणपूर विभागाला बिलॉंग करणारा वशणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला उरण विभागातील नामांकित संघ मोर्या 11 सावरखार. दोन संघांमध्ये मेगा फायनलची लढत इथं होताना पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकली मोर्या 11 सावरकर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी वशणी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जीवित म्हात्रे आणि याच्या समेत आतिश पाटील. दोन आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना असेल. सलामीचा गोलंदाज सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज बाळू घरात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. चांगलाचा फलंदाज गोलंदाज चला इथं सामन्याला येतोय ग्रीन सिग्नल. पंचांचा इशारा येतोय. मेगा फायनल होतोय स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू गोलंदाज बालू घरत तयार. हा चेंडू चांगला फटका. पहिल्या चेंडूवर मात्र तडाखा दिला जातोय. चेंडू वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर येतोय. कणकणी चौकार. मात्र चौकाराने स्वागत केले जाते. गोलंदाज बालू घर त्याचं. चांगला फटका. जीवित मात्र ऑन फायर होताना पाहायला मिळतोय मेगा फायनल मध्ये. आताचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर येतोय. लगातारचा दुसरा खणखणी चौकार. आणि मेगा फायनल मध्ये चौकारांची हॅट्रिक साजरी करणार का गोलंदाज फलंदाज जीवित मात्रे. हा चेंडू सुचितचा फटका खेळायचा होता. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. नक्कीच बाळू घरत याने लगातार 2 चेंडूंवर 2 विकेट घेतले, तर यज्ञेश्वर घरत सावरकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला देण्यात येणार आहे. सुवर्ण संधी असणार आहे. बाळू घरतचा ते आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, त्याच्यामध्ये 8 धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बाळू घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू ट्रॅकेंडला पुन्हा एकदा तोच फलंदाज जीवित. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या त्याने खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथं 1 रनची धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 9 धावसंख्या धावबल करावं लागताना पाहायला मिळतोय. कुठल्याही सावरकरच्या खेळाडूने बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट घेतले, तर नक्कीच यज्ञेश्वर घरत सावरकर यांच्याकडून त्यांना 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावसंख्याने संघाची धावसंख्या 10 धावसंख्या इथं धावपल करावं लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज बाळू घरत तयार. पुढचा चेंडू आपल्या षटकातील.
हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटनचं समीकरण नीटच जुळत नाही आणि आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपल करावं लागताना पाहायला मिळते. ती मात्र बिनबाद 10 धावसंख्या धावपल करावं लागताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावसंख्या जमवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळतोय. ते मात्र फलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघाला तिसऱ्या पंचांची इथं मागणी केली जाते. ओके नाही 10 धावसंख्या इथं पहिलं षटक संपताना पाहायला मिळतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन इथे गोलंदाज मोने येताना पाहायला मिळतोय. सावरकर एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख. एक वेगवान गोलंदाज मागच्या सामन्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि तो सुद्धा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र आतिश पाटील आणि जीवित म्हात्रे असे दोन फलंदाज सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जीवितने सुद्धा चांगली प्रभावी कामगिरी या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळते. नक्की चांगली स्पर्धा आपण अनुभवली. जीपी प्रेझेंट्स आयोजित जीपी ट्रॉफी फुंडे 2026 भव्य दिव्य आणि दिमागदार आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोरजी गरत, विशालजी म्हात्रे, सत्यमजी भोईर आणि धीरेंद्रजी म्हात्रे. पालवटा हा चेंडू सूरजजी म्हात्रे सुद्धा याच्यामध्ये तर पायची चापेल. पंचांनी उचलून धरलाय बोट आकाशाकडे आणि फलंदाज होतोय बाद. पहिला बिग विकेट मैदानाच्या बाहेर वसनी संघाचा. पहिल्या चेंडूवर मात्र स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय मैदानावरती मोन्या. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली जाते. महत्वाचा फलंदाज आतिश याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. तर ट्रॅक एंडला नवीन फलंदाज जितेश येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोन्या तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू हलक्याने खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक काय बघा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूला स्टॉप केलं जातंय. 1 रन एका धावसंख्येने धावफलक बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. 1 बाद 11 अशी स्थिती आता फलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघाची पाहायला मिळते. चांगली कामगिरी आता गोलंदाजीच्या माध्यमातून टीम मोरिया 11 सावरकर संघ मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन संघ याचं उत्तर आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळेल. पण एकदा गोलंदाज मोन्या तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगावर सारून गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडू कमबॅक आणि कमबॅक मैदानावरती करून देताना पाहायला मिळतोय. मोन्या एक अष्टपैलू असा खेळाडू सावरकर टीमचा आणि आता चांगली कामगिरी आज या फुंड्याच्या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी फलंदाजांना रोखून ठेवलं जातंय. पुन्हा एकदा मोन्या आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिघड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय धोका संभावू शकतो. रनआउटची संधी परंतु नक्कीच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची इथं मागणी केली जाते. आणि नॉट आउट इथे रन्स कंप्लीट होते. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानावरती झाली जाते. हा गोकणारी गोलंदाजी मोन्या मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय आणि फक्त 2 धावसंख्या या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र हेलिकॉप्टर लुक दिला जातोय. चेंडू बराच काळामध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. अजून एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर. जयेश पाटील बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये मोन्या या गोलंदाजाने आणि फक्त 2 धावसंख्या देत 2 महत्वाचे फलंदाज मात्र बाद केले गेलेत. कमालीची गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी मैदानावरती मोन्या करताना पाहायला मिळतोय.
आता मात्र मजबूत स्थितीमध्ये गोलंदाजी करणारा मोरया इलेव्हन सावरकर संघ पाहायला मिळतोय. कारण की कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य इथं फलंदाजांना दिलं जात नाही आहे. या चेंडूवर जर विकेट घेतला मोन्या या गोलंदाजाने तर नक्कीच त्याला 2,000 रुपयांचं पारितोषिक इथं देण्यात येईल. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि नक्कीच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रिफर केलं जाते. आणि फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. अजून एक विकेट मात्र बॅक टू द डगआउट. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघाची धावसंख्या दाबोलकर लागताना पाहायला मिळते. ते मात्र 13 धावसंख्या म्हणजे निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन गोलंदाज मैदानावरती विकी येताना पाहायला मिळतोय. एक जादूगर गोलंदाज म्हणून या गोलंदाजची ओळख, एक डावखुरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन भरपूर या गोलंदाजाकडे पाहायला मिळणार. शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन मात्र आता गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला हर्ष पाटील स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटिंगचं समीकरण नीट जुळत नाही आणि नक्कीच लेग बाईकच्या स्वरूपात एक रन येताना पाहायला मिळतोय. एका धावसंख्येकडे धावफलक बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी मैदानावरती मोठे फटके मारून दिलं जात नाही. फलंदाजांना रोखून ठेवलं जातंय. पुन्हा एकदा विकी आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, काटा बदलतोय चेंडू. फलंदाजाला चेंडू नीटसा समजत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर, ती मात्र 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्र नक्कीच हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. अजून एक दणका, अजून एक हादरा बसतोय. तो मात्र फलंदाजी करणाऱ्या टीम वचणी संघाला. काय गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू फेकते गोलंदाज विकी. फक्त आणि फक्त एक धावसंख्या आणि एक हिट विकेटची विकेट मात्र त्याला मिळताना पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या दाबल करावी लागते. ती मात्र 14 धावसंख्याहून स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. नक्कीच फायनलचा सामना जसा प्रेक्षकांना हवा होता तसा रंगताना मैदानावरती पाहायला मिळत नाही. कारण की गोलंदाजी कमालीची कौतुक करायला हवं टीम मोरया इलेव्हन सावरकर संघाच्या गोलंदाजाचं. नवीन फलंदाज मैदानावरती उज्जैन ठाकूर जाताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले आणि धावसंख्या स्थिर आहे. ती मात्र फक्त आणि फक्त 14 धावसंख्याहून स्कोर कार्ड. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र चांगला फटका. चेंडू मध्ये जाईल खाली. क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. अजून एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर.
तर नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधला. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर तयार. तर नवीन फलंदाज मैदानावरती स्मिथ पाटील जाताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे बिकट अवस्था आता करून ठेवली ती मात्र फलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत स्पोर्ट्स भूषणी संघाची. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला आणि चेंडू हवेमध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन होते परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. 2 रन्स तिथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय रनआउट आणि संघाची धावसंख्या झाली ती मात्र पहिली इनिंग समाप्त होते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र 16 धावसंख्येवर आणि 17 धावसंख्येचं एक मापक आव्हान ठेवले जाते ते मात्र फलंदाजी करणाऱ्या मोरया 11 सावरकर संघासमोर. तर नक्कीच इथं जाऊया एक अजून एक मोठ्या सन्मानाकडे. शुभ सन्मान इथं केला जातोय. ज्युनियर जीपी क्लब संघाचा शुभ सन्मान इथं केला जातोय. सर्व टीम याच्या आहे ज्युनियर जीपी क्लब टीम. या पूर्ण सर्व खेळाडूंनी नक्कीच फुंडे गावचं फ्युचर खेळाडू आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. ज्युनियर जीपी क्लब संघ या सर्वांनी. तर नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक किशोरजी घरत विशालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ज्युनियर जीपी क्लब संघाचं मात्र इथं स्वागत केलं जात आहे. एक फ्युचर खेळाडू पुंडे टेनिस क्रिकेट मधील आपल्याला पाहायला मिळतील. छोटे छोटे उदयमुख खेळाडू आहेत आणि पुढे हेच चर्चेला येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच ज्युनियर जीपी क्लब संघाचा इथं शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. किशोरजी घरत, सत्यमजी भोईर, विशालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पूर्ण टीम त्यांची बघा स्क्वॉड इथं पाहायला मिळते. ज्युनियर जीपी क्लब फुंडे फ्युचर आहेत फुंडे टेनिस क्रिकेट मधले आणि त्यांचं इथं प्रोत्साहन केलं जात आहे. सर्व टीम आपल्याला पाहायला मिळतात. उदयमुख खेळाडू टीम फुंडे गावाचं फ्युचर आपल्याला या खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार आहे. क्रिकेटची नितांत आवड आणि आता जवळजवळ 4:50 झालीत तरी मैदानावर त्यांची हजेरी यालाच म्हटलं जातं क्रिकेटची किती आवड आहे या खेळाडूंना. अजूनपर्यंत ते झोपले नाहीत. मेगा फायनलचा सामना पाहण्यासाठी तो उपस्थित. पुन्हा एकदा देऊया या पूर्ण तरुण खेळाडूंना आणि फुंडे गावच्या फ्युचर खेळाडूंना खूप साऱ्या तुमच्या क्रिकेट कारकिर्दीला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप स्वागत ज्युनियर जीपी क्लब फुंडे संघाचं. सोळा धावसंख्या उभारल्यात पहिल्या सत्रामध्ये. फलंदाजी करताना टीम चंद्रकांत स्पोर्ट वसणी संघाने. चला फलंदाज चला लवकर. मोरया 11 सावरकर संघ फलंदाज मैदानामध्ये. चला मेगा फायनलचा सामना सलामीची जोडी मैदानामध्ये. कोण ठरणार या संघात या स्पर्धेतील चॅम्पियन संघ हे मात्र काही क्षणातच आपल्या समोर मात्र चित्र पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये. एका बाजूला बाळू घरत तर दुसऱ्या बाजूला मोन्या. 2 आक्रमक फलंदाज टीम मोरया 11 सावरकर संघाकडून आपल्याला मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतात. अतिशय चांगली अशी स्पर्धा पुन्हा एकदा कौतुक केलं जातंय. आरपी प्रेझेंट्स जीपी प्रेझेंट्स जीपी ट्रॉफी 2026चं दिमागदार आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. किशोरजी घरत, विशालजी म्हात्रे, सत्यमजी भोईर, धीरेनजी म्हात्रे आणि सूरजजी म्हात्रे यांना पूर्ण क्रेडिट या स्पर्धेचं दिलं जात आहे. कारण की चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज खेळपट्टी, चांगलं मैदान, आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर स्पर्धा कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता सुरळीतपणे पार पाडली गेली आणि नक्कीच चर्चेमध्ये राहणार पूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. या स्पर्धेची चर्चा आपण या 4 दिवसामध्ये पाहिले आणि पुढे सुद्धा या स्पर्धेचं इथं नाव घेतलं जाणार. जिथे जिथे मोठ्या स्पर्धा या रायगडमध्ये होतील तिथे या स्पर्धेचा उल्लेख नेहमी आपल्याला होताना पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा करूया आयोजकांचं खूप सारा आभार. अशाच टुर्नामेंट तुम्ही भरवत जा आणि याच्यापेक्षा चांगलं आयोजन तुमच्याकडून होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. तर नक्कीच बाळू घरत किंवा कुठल्याही सावरकर संघाच्या खेळाडूने लगातार 3 षटकार मारले तर त्याला तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज 2,000 रुपयांचं कॅश प्राइज इथं दिलं जाणार आहे. अनिल घरत सावरकर यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर नक्कीच 17 धावसंख्येचं एक छोटंसं टार्गेट आहे. 18 चेंडू 17 धावा. परंतु विसरून चालणार नाही की भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो मात्र वसणी संघ. गोलंदाज पहिलाच विशाल तयार. पहिला चेंडू
बघा यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जरी या 17 धावसंख्या असल्यानं तरी नक्कीच फाईट देणार, कारण की गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आम्ही बघितली. गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकताना या वशिणी संघाला आपण पाहिलंय, त्याच्यामुळे ते सुद्धा सामना सोडणार नाहीत. पण एकदा गोलंदाजी मार्कावर गोलंदाज तयार. हा चेंडू आता मात्र बिग हिट दिला जातोय तडाखा आणि चेंडू मैदानावरती थांबणार नाही आहे, जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय मेगा फायनल मधला बिग हिट षटकार. त्या गोलंदाज विशाल तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा तडाखा, चेंडू बराच काळावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येताना पाहायला मिळतोय आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून वन बाउन्स पुन्हा एकदा येतोय, कणकणीत चौकार. आणि मनीष खरे त्यांच्याकडून डीजे मास्टर साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. थँक्यू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या साईडने खेळला जाते. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. 1 रन 1 धावसंख्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावसंख्या लागताना पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. मेगा फायनल मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळतोय, कारण की त्यांच्या समोर बाळू घरत नावाचं वादळ षटकारानंतर लगेच चौकार लगावताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला मोन्या पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटची कडा, नक्की क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा 1 रन 1 धावसंख्येने इथं संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 12 धावा अद्यापही विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज. कमालीचा खेळ आजचा दिवस गाजवला. नक्कीच सावरकर संघाचा उल्लेख करावा लागेल, चॅम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. नक्कीच सावरकर संघ उरण विभागातील नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू बिग हिट आणि MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करतोय आणि या स्पर्धेचा GP ट्रॉफी 2026 चा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोरिया